एकाच घरातल्या 3 अल्पवयीन मुली, वय अवघं 12, 14 आणि 16 वर्ष. या 3 सख्ख्या बहिणींनी 9व्या मजल्यावरून उडी मारून आपलं जीवन संपवलं. कारण काय? तर ऑनलाईन गेमिंगचं व्यसन. गाझियाबादमधील भारत सिटी सोसायटीत घडलेली ही घटना हादरवून टाकणारी आहे. नमस्कार, मी विहंग ठाकूर. गाझियाबादमधील तिला मोड येथील भारत सिटी सोसायटीमध्ये रात्री 2 वाजताच्या सुमारास 3 जण पडल्याचा आवाज ऐकून लोकांनी घटनास्थळी धाव घेतली. 3 बहिणींचे मृतदेह पाहून सर्वांना धक्का बसला. निशिका वय वर्ष 16, प्राची वय वर्ष 14 आणि पाखी वय वर्ष 12 या तिन्ही बहिणी कुटुंबासोबत राहत होत्या. त्यांनी 9व्या मजल्यावरून एकत्रित उडी मारून आत्महत्या केली. पोलिसांना तात्काळ माहिती देण्यात आली. घटनास्थळी रुग्णवाहिका पोहोचली. तिन्ही बहिणींना तातडीनं रुग्णालयात नेण्यात आलं, परंतु त्यांचा मृत्यू आधीच झाला होता. ऑनलाईन गेमिंग ॲप्सचं व्यसन असलेल्या तिन्ही बहिणींबद्दल माहिती समोर येते की त्या सतत हा गेम खेळत होत्या. तिन्ही मुलींचे मोबाईल फोन पोलिसांनी जप्त केले आहेत. त्यांनी लिहिलेली कागदपत्रही तपासासाठी ताब्यात घेण्यात आली आहेत. पोस्टमॉर्टम अहवाल आणि डिजिटल तपास पूर्ण झाल्यानंतरच घटनेचं नेमकं कारण स्पष्ट होणार आहे. पण आता तुम्हाला प्रश्न पडला असेल, या तिन्ही बहिणींना ऑनलाईन गेमचं व्यसन कसं लागलं? तर कोविड नंतर अनेक मुलांचं दैनंदिन आयुष्य बदललं. शाळा बंद, सामाजिक संपर्क कमी, स्क्रीन टाईम वाढला. या तिन्ही बहिणींचा मोठा वेळ मोबाईलवर जात असल्याची माहिती समोर येते. ऑनलाईन गेम हा केवळ छंद न राहता दैनंदिन सवय बनली होती. कुटुंबातील सदस्यांच्या मते तिन्ही मुली सुमारे 1 वर्षापासून ऑनलाईन गेम खेळत होत्या. गेमच्या शेवटच्या टप्प्यात त्यांच्या कुटुंबातील सदस्यांना शेवटच्या वेळी भेटणं आणि सर्वांचे फोटो काढणं समाविष्ट होतं. त्यानंतर सर्वांना एका खोलीत बंद करायचं होतं. त्यानंतर कोरियन ऑनलाईन गेममध्ये आत्महत्या करण्याचा टास्क होता असा दावाही करण्यात येतोय. आता प्रश्न असा उद्भवतो की लोक ऑनलाईन गेमच्या व्यसनाची किंमत त्यांचा जीव देऊन का मोजतात? या प्रश्नाच्या उत्तरात ज्येष्ठ मानसोपचार तज्ज्ञ डॉक्टर सत्यकांत त्रिवेदी यांनी स्पष्ट केले की ऑनलाईन गेमचं व्यसन मुलांची भावनिक परिपक्वता आणि कुटुंबातील संवादाच्या गुणवत्तेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित करत आहे. ऑनलाईन गेम खेळताना केवळ डोपामाइन वेगाने वाढतात आणि मेंदूची प्रणाली सक्रिय करतात असे नाही, तर जिंकणं, हरणं आणि आत्मसन्मानाशी जोडतात. जेव्हा मुलं गेम हरतात किंवा टास्क पूर्ण करता येत नाही, तेव्हा तीव्र अपराधीपणाची भावना देखील त्यांना येते, जसे की अपयशी ठरले आहेत. लहान वयात आत्महत्या करणाऱ्या मुलांमध्ये अनेकदा भावनिक लवचिकतेचा अभाव असतो. त्यांच्यासाठी लहान अपयश देखील असह्य असतात. यासाठी शाळांमध्ये डिजिटल आरोग्याचं शिक्षण अनिवार्य असलं पाहिजे, असं मानसोपचार तज्ज्ञांचं मत आहे. थोडक्यात काय, तर पालक, शिक्षक आणि समाजाने या डिजिटल युगात मुलांच्या भावनिक आरोग्याला प्राधान्य दिलं पाहिजे. नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ हेल्थच्या रिपोर्टनुसार जास्त गेमिंगचं व्यसन मेंदूच्या रिवॉर्ड सिस्टीमवर गंभीर परिणाम करतं. काही प्रकरणांमध्ये तरुणांनी गेम गमावल्यानंतर किंवा त्यांच्या पालकांनी त्यांचा मोबाईल फोन काढून घेतल्यानंतर स्वतःला इजा पोहोचवण्याचे किंवा आत्महत्या केल्याचं आढळून आलंय. 2023 मध्ये NCRBच्या आकडेवारीनुसार भारतात 85हून अधिक आत्महत्यांची प्रकरणं थेट ऑनलाईन गेमिंगशी जोडली गेली होती. सोशल मीडियाच्या दुष्परिणामांचं गांभीर्य ओळखूनच पाश्चात्य देश कुमारवयीन मुलांच्या सोशल मीडियाच्या वापरावर बंदी घालण्याच्या तयारीत आहेत. तर यात ऑस्ट्रेलिया सर्वात पुढे आहे. 16 वर्षांखालील मुलांना इंस्टाग्राम, फेसबुक, टिकटॉक आणि यूट्यूब सारख्या लोकप्रिय सोशल मीडिया प्लॅटफॉर्मचा वापर करण्यास बंदी घालणारा ऑस्ट्रेलिया हा पहिला देश ठरला. ऑस्ट्रेलियानंतर आता फ्रान्सनेही मुलांसाठी सोशल मीडियावर बंदी घालण्याची पूर्ण तयारी केली आहे. फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष मॅक्रॉन यांनी नुकतंच जाहीर केलं आहे की फ्रान्समध्ये सप्टेंबरपूर्वी 15 वर्षाखालील मुलांसाठी सोशल मीडियावर बंदी घातली जाईल. मॅक्रॉन म्हणाले, आमच्या देशातील मुलांचा मेंदू विकाऊ नाही. मुलांसाठी सोशल मीडियावर निर्बंध असतील आणि हायस्कूलमध्ये मोबाईल फोनवरही बंदी असेल. म्हणजेच ऑनलाईन गेमिंगचा प्रश्नच येत नाही. हा नियम मुलं, पालक आणि शिक्षक या सर्वांसाठी पूर्णपणे स्पष्ट असेल. फ्रान्सचा हा निर्णय अशा वेळी आलाय जेव्हा पाश्चिमात्य देशांमध्ये मुलांना सोशल मीडियापासून वाचवण्यासाठी कडक कायदे करण्याचे प्रयत्न वेगाने सुरू आहेत. पण पालकांनो लक्षात घ्या, फक्त बंदी घालणं उपाय नाही.
मुलांना ओरडणं परिणामकारकता ठरत नाही. गरज आहे मुलांशी नियमित बोलण्याची, त्यांच्या ऑनलाईन सवयी जाणून घेण्याची, वेळेच्या मर्यादा ठरवण्याची आणि समस्या समजून घेण्याची. नियंत्रण हवं, पण संवादाशिवाय नियंत्रण टिकत नाही. शाळांमध्ये भावनिक सक्षमीकरणावर भर हवा. ताण कसा हाताळायचा, अपयश कसं स्वीकारायचं, डिजिटल वापराचं संतुलन कसं राखायचं, ही शिकवण गरजेची आहे. समाज म्हणून आपणही विचार केला पाहिजे. मुलांना फक्त गुणांवर मोजायचं की मानसिक आरोग्यावरही लक्ष द्यायचं, हे आपण लक्षात घ्यायला हवं. ऑनलाईन गेमिंग हा शत्रू नाही, अतिवापर हा धोका आहे. मुलांशी बोला, वेळ द्या, ऐका, ताण ओळखा. कोणताही खेळ, कोणताही वाद जीवनापेक्षा मोठा नाही. तर किशोरवयीन मुलांच्या सोशल मीडिया वापर आणि मोबाईल वापरण्यावरही भारतात बंदी घालायला हवी का? तुम्हाला काय वाटतं? कमेंटमध्ये लिहा आणि व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा.